चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शब्दांवर विश्वास ठेवत स्वीकृत नगरसेवक पदाची अपेक्षा बाळगणाऱ्या माजी नगरसेवक किसन घोडके यांची अखेर निराशा झाली आहे। सोलापुरात सकाळपासून महानगरपालिकेतील सर्वसाधारण सभेसाठी अनेक इच्छुक स्वीकृत नगरसेवक उपस्थित होते। भारतीय जनता पक्षाच्या वतीने तब्बल 20 अर्ज भरले गेले होते। त्यापैकी 9 जणांची निवड होणार असल्याचे सांगितले जात असताना प्रत्यक्षात 8 जणांचीच नावे जाहीर करण्यात आल्याने संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले। आपले नाव यादीत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर किसन घोडके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। सच्चा आणि एकनिष्ठ कार्यकर्त्यांना डावलले जात आहे असा आरोप करत त्यांनी पक्षांतर्गत प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। या घडामोडींमुळे सोलापुरातील भाजपच्या राजकारणात नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत। माझं नाव किसनराव रघुनाथ घोडके। मी 1985 पासून बोलत असताना तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या उगम स्थानापासून पक्ष स्थापन झाल्यापासून मी काम करतोय। माझा प्रभाग क्रमांक 3 पूर्वीचा वार्ड क्रमांक 24 पहिले नगरसेवक वल्ल्याळ साहेब आमचे भारतीय जनता पार्टी तर्फे निवडून दिले। आजपर्यंत माझ्या प्रभागामध्ये कुठलाही उमेदवार दिला तरी त्याला मनाधनाने काम करून आम्ही निवडून दिलेला आहे। कुठल्याही माझं नाव कट केलं 2 वेळा म्हणून उमेदवारी पाठीमागे ह्या लावली म्हणून मी कुणावर कधी रोष न करता इमानदारी पक्षाचं काम केलेलं आहे। तर शेवटच्या क्षणाला महापालिकेला सुद्धा माझी उमेदवारी कट झाली आणि आज स्वीकृत नगरसेवक पद मागितलं असताना माझं यादीत नाव असताना आणि बावनकुळे साहेबांनी आणि गोरे साहेबांना मी शिफारस पत्र दिले असताना सुद्धा आज स्थानिक लेवलला माझं नाव कट होत आहे। हे माझ्यासारख्या जुन्या कार्यकर्त्यावर निष्ठावर कार्यकर्त्यावर आणि विशेषतः त्यांनी म्हटलेलं आहे की बाबा प्रत्येक जातीचा विचार केला जाईल। पण सोलापूर महानगरपालिका स्थापन झाल्यापासून आज आमच्या तेली समाजाला कधीच न्याय मिळालेला नाही आहे आणि तो आज देणार या आशेवर होतो। कारण देशाचे पंतप्रधान सुद्धा आमचे आहेत, बावनकुळे साहेब आमचे दैवत आहेत। आज वरिष्ठ नेते एवढे आमचे असताना सुद्धा इथं स्थानिक लेवलला जर आमच्यावर अन्याय होत असेल तर त्याचा पक्षाने आणि पक्षश्रेष्ठींनी आणि माननीय मुख्यमंत्री आमचे नेते बावनकुळे साहेब यांनी त्याच्यावरती विचार करावा आणि मला न्याय द्यावा। आजपर्यंत 4 वेळा माघार घेतली आणि आज न्याय माझा मिळाला पाहिजे आणि जर न्याय मिळाला नाही तरी मी पक्ष सोडणार नाही। कारण आता माझं वय 60 आहे, 60च्या पुढे आहे। यावेळेला 40-40 वर्ष काम करून मला दुसऱ्या पक्षात जायचं नाही, फक्त मला न्याय मिळाला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे। आता तुमचा निर्णय काय असेल? आता निर्णय काय असेल मला मी फक्त आता पक्षाने माझं नाव राहिलं, माझ्या नावाचा विचार करावा आणि जे 2 नावं राहिलेले आहेत त्यात माझं समाविष्ट करावा एवढीच माझी इच्छा आहे। जर समाविष्ट नाही झालं दुसरं नाव घेतलं गेलं तर काय? दुसरं नाव घेतलं तर हे राजकारण उघड आहे आणि ते आमच्या वरिष्ठ नेत्यांना आम्ही काय करणार, आमच्या वरिष्ठ नेत्यांना कळवणार बाबा हे आमच्यावर अन्याय करत आहेत, तुम्ही स्थानिक लेवलला विचार करा। कारण जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांचं ओळखच नाही आहे। आम्ही मुलाखत दिली, त्यांना जाऊन भेटलं, सांगितलं मी 90-92 पासून काम करतोय, लेखी पत्रही दिलं, तरी तुम्हाला त्याचं जर किंमत वाटत नाही तर त्याला नाविलाज आहे। त्याला काय त्यांनी शेवटी असं राजकारण चुकीचं आहे एवढंच मला म्हणायचं। आता मी कुठल्या निवडणुकीत बंडखोरी करणार आहे? मला पक्षात मी आज 60 पासून भारतीय जनता पार्टीचा ज्येष्ठ कार्यकर्ता म्हणून राहिलो तरी मला काही अडचण नाही आहे। कारण बंडखोरी कशात करणार आता मी? पक्षाची बंडखोरी करून जाणार कुठं? कारण माझ्या अंगात रक्ताचं भारतीय जनता पार्टी भिनलेलं आहे, नसामध्ये भारतीय जनता पार्टी आहे। मला बंड करून करायचं नाही, पण मला न्याय मिळाला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे।